दिवा भागातले 2 वॉर्ड थेट 11 वॉर्ड काय झाले आणि दिवा भागातल्या दुर्दशेकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष गेलं. त्यामुळे गेल्या 10 वर्षात यंदा पहिल्यांदाच दिव्यात अशा प्रकारे निवडणूक प्रचाराचा धडाका दिसून येतोय. आमच्या राजाला साथ द्या हे गाणं दिव्यातल्या प्रत्येक गल्लीबोळात चौकात ऐकायला मिळत आहे. मनसेचे प्रचार फलक लावलेल्या सायकली आणि डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या मनसेच्या LED स्क्रीनच्या व्हॅन्स, गळ्यातले मफलर, टोपी आणि हायटेक कार्यालयातून मनसेचा सोशल मीडियावरचा प्रचार संपूर्ण ठाण्यात चर्चेचा विषय ठरलाय. मनसेच्या पाठोपाठ दिवा भागात प्रचारात आघाडी घेतलीये शिवसेनेनं. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर लगेच गाजर वाटून दिव्यातल्या शिवसैनिकांनी सर्वांचं लक्ष खेचून घेतलं होतं. थेट मतदारांपर्यंत शिवसेना स्टाईलनं पोहोचण्याचा प्रयत्न यंदाही शिवसेना दिव्यात करताना दिसतीये. तर प्रोफेशनल स्वरूपात दिव्यात भाजप प्रचार करत आहे. अभी तो पुलिस चौकी अभी 4-5 महीना हुआ खुला, नहीं तो मुमरा जाना पड़ता. कुछ भी हुआ तो मुंबई जाना पड़ता है. हाँ, वहाँ भी जल्दी कंप्लेंट नहीं लिखते. आता कुठे जास्त क्रेज झालाय, कारण जास्त 11 वार्ड झालेत, 11 नगरसेवक झाले म्हणून जास्त क्रेज झाला. अपेक्षा पण वाटतायत, पक्षवाले पण वाटतायत. म्हणून यावर्षी कोण कसा एक कोण निवडून येईल त्याचं काय सांगतात. इतकी वर्ष सगळ्यांना दिलंय तरी ते म्हणतात अजूनही हे करू, अजूनही ते करू. ज्यांनी करून दाखवलंय, बाकीचे पक्ष काय म्हणतायत की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही हे आणू, आम्ही ते आणू. राजसाहेब काय म्हणतात, मी हे केलंय. बाप दाब दाखवून आहे तर श्राद्ध कर, हे केलंय. सूर्य हा जयद्रथ, आता बोला. आणि तरी जर होत नसेल तर मग आपण काय म्हणायचं, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. मनसेनं दिवेकरांना आकर्षित करण्यासाठी मराठी सिनेकलाकारांनाही दिवेकरांच्या भेटीला आणलं. तर भाजपकडून मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकही मोठा नेता दिव्यात फिरकला नाही. पण प्रचारात आघाडी घेणारे पक्ष मतांची किती आघाडी घेऊन निवडणूक जिंकतात हे येत्या 23 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. अजित मांढरे, झी मीडिया, दिवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.